अनंत कोटी ब्रह्मांड आहे। भगवान शिवशंकराच्या दिव्य चरित्राचं श्रवण आपण करत आहोत। ज्या वेळेला तो हरिण त्या जाळ्यामध्ये अडकला आणि 4 दिवसापासून उपवासी असणारा तो पारधी ज्यावेळेस धनुष्याला बाण लावून त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागला, त्याच क्षणाला एक असणारी घटना घडलेली आहे। काय घटना घडली? त्या पारध्याची असणारी, त्या हरणाची असणारी जी छोटी पत्नी आहे, अर्थात जी हरिणी आहे, ती हरिणी असणारी आपले पती फार वेळ झाला तरी सुद्धा घराकडे आले नाहीत या उद्देशानं शोधत शोधत निघालेली आहे आणि तिला असणारा आपला पती त्या जाळ्यामध्ये अडकलेला दिसलेला आहे। आपल्या पतीला जाळ्यामध्ये अडकलेलं पाहिल्यानंतर धावत गेलेली आहे आणि त्या जाळ्याच्या जवळ असणारे आपल्या पतीला अडकलेलं पाहून ती हरिण शोक करू लागलेली आहे, दुःख करू लागलेली आहे। त्या हरणाच्या मुखाला मुख लावू लागलेली आहे, अश्रू ढाळू लागलेली आहे। हे स्वामी, आपलं प्रारब्ध काय त्या ठिकाणी फिरला असेल म्हणून तुमच्यावर हे दुःख आलं। सर्व काही आनंदामध्ये चालू होतं आणि आनंदामध्ये असणारं महाविघ्न उडावलेलं आहे। आता तुम्हाला पारध्याच्या जाळ्यामध्ये तुम्ही अडकलात, तुम्हाला पारधी मारेल आणि आम्ही त्या ठिकाणी विधवा होऊ। मी तुम्हाला सोडून जाणार नाही, जे व्हायचं असेल ते आपल्या दोघांचं होईल। त्या हरणानं सांगितलं, तू असं करू नको, अगं तुझे असणारे 2 लहान छोटे छोटे पाडसं आहेत, त्यांना सांभाळण्याची जिम्मेदारी तुझ्यावर आहे आणि त्यामुळं माझ्या प्रारब्धावर तू मला सोडून दे, विनाकारण आपलं त्या ठिकाणी प्राण दौडू नकोस। ऐक, जोपर्यंत पारध्यानं पाहिलं नाही तोपर्यंत इथून निघून जा, नाहीतर पारधी आपल्या दोघांनाही मारेल। अशा प्रकारे त्या हरणाचा आणि हरणीचा संवाद चालू होता। तुम्ही म्हणाल, महाराज हरण कुठं बोलत असतात का? असं कुठं असते का म्हणले? याच्यासाठी आधीची कथा लक्षात असेल तर मग लक्षात येईल। हरण आपल्यासारखं बोलत नाही आणि तीही आपल्यासारखं बोलत नव्हती, हे खरे, पण ते जे काही ओरडत असतील ते पारध्याला त्याच्या भाषेत करू लागलेलं आहे, कारण यमाचं वरदान होतं, मृग पक्षी याचे कळावे बोलणे, येणे होईल जाणं सर्व सिद्धी। या आशीर्वादामुळे त्यांचं बोलणं त्या पारध्याला ऐकू जाऊ लागलेलं आहे। आणि असणारा त्या ठिकाणी हरणानं समजून सांगितलं, तू जा, विनाकारण आपला प्राण दौडू नको। पण कितीही सांगितलं तर ते हरणी ऐकायला तयार नाही। स्वामी, अहो पतिव्रतेचं हे कर्तव्य आहे की आपल्या मालकाची आयुष्यभर सेवा करावी आणि त्या ठिकाणी बालकानंतर आपला देह त्यांच्या चितेवरती भस्म करावा। मी तुम्हाला सोडून जाणार नाही, आयुष्यभर तुमच्यासोबत सुख उपभोगलेलं आहे, आता दुःख सुद्धा तुमच्याच सोबत मी त्या ठिकाणी भोगेन। आणि सगळं असणार तो पारधी श्रवण करत होता, आश्चर्यानं तोंडामध्ये गोड घालून पाहू लागलेला आहे। अरे, हरणाच्या जन्माला गेले तरी सुद्धा किती धर्मानं वागतात, किती नीती आहे त्यांच्याकडं, काय न्याय आहे। धर्मशास्त्री ऐशी बोलता ती बोले, तेने चोदावले चित्त त्याचे। आश्चर्य वाटलं पारध्याला, आपण मनुष्य जन्माला येऊन सुद्धा कधी नीतीनं वागलो नाही, न्यायानं वागलो नाही, धर्मानं वागलो नाही, अधर्म केला, मारू नये त्याला मारलं, जे खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिवलं, जे वागू नये तसं वागलो। पण हरणाच्या जन्माला जाऊन सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये किती प्रेम आहे एकमेकाबद्दल, काय शास्त्र सांगतात हे।
आणि म्हणून त्यांचं बोलणं तो अधिक असणारं चित्त देऊन ऐकू लागलेला आहे. लगेच बाण मारला नाही त्यानं, बाण धनुष्याला लावलेला होता पण तसाच ठेवून दिलेला आहे आणि पुढे काय त्या ठिकाणी घटना घडते यासाठी तो पाहू लागलेला आहे. आणि हे सर्व त्या बोलणं दोघांचं चालू असताना त्या ठिकाणी ज्येष्ठ त्याची पत्नी आली, जी गरोदर होती. छोटीला 2 पाडसं होते आणि मोठी गरोदर होती. आणि ज्यावेळेस ती गरोदर असणारी जी मोठी हरणी आहे, बराच वेळ झाला तरी आपले पती पाणी पिऊन आले नाहीत. त्यांना पाहण्यासाठी असणारी ती छोटी पत्नी गेलेली ती आली नाही. आणि म्हणून त्या छोट्या पत्नीचे जे 2 पाडसं होते ते घरीच होते आणि जी गरोदर असणारी ज्येष्ठ पत्नी आहे ती त्यांचा शोध करत करत त्या नदीच्या काठापर्यंत आलेली आहे. तिने हे दृश्य पाहिलं आणि हे दृश्य पाहिल्याच्या नंतर तिचाही त्या ठिकाणी अंतःकरणातला बांध फुटलेला आहे. आलेली आहे, रडू लागलेली आहे. त्या हरणानं दोघीलाही समजून सांगितलं, अगं आपल्या माघारी आपले 2 पिलं आहेत, त्यांना सांभाळण्याची जिम्मेदारी आहे, तू गरोदर आहेस. नुकत्याच त्या ठिकाणी गर्भामध्ये असणाऱ्या पाडसांना तू जन्म देणार आहेस. तुम्ही जर इथं थांबलात तर तुमचा घात होईल आणि विनाकारण असणारं त्या गर्भातल्या जीवाचा सुद्धा नाश होईल. त्यावेळेस ती ज्येष्ठ पत्नी बोलू लागलेली आहे, स्वामी तुमच्या विना जिणं म्हणजे त्या ठिकाणी मरणापेक्षाही दुःखदायक आहे. यापेक्षा मी तुमच्या सोबत त्या ठिकाणी सती जाईल. त्यावेळेस ती कनिष्ठ पत्नी बोलू लागली, नाही, तुम्ही गरोदर आहात आणि शास्त्र असं सांगतंय की गरोदर असणाऱ्या स्त्रीला सती जाण्याचा अधिकार नाही. माझे 2 पाडसं आहेत, त्या पाडसांना तुम्ही सांभाळा, मी माझ्या त्या ठिकाणी पतीसोबत सती जाईल, अर्थात त्यांच्यासोबत माझा देह त्याग करील. त्या पारद्याचं अंतःकरण कालवलं. अरे हरणाच्या जन्माला जाऊन सुद्धा त्यांच्यामध्ये किती प्रेम आहे, एकमेकाविषयी किती आदर आहे, किती त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये एकमेकाविषयीचं उत्कट भाव आहे. आणि मी मात्र केवळ माझ्या स्वार्थापोटी यांची हत्या करतोय. मनामध्ये परिवर्तन व्हायला लागलं. का परिवर्तन व्हायला लागलं? कारण नकळत भगवंताचं भजन घडलेलं आहे, नकळत भगवंताची पूजा घडलेली आहे, नकळत भगवंताचं व्रत घडलेलं आहे. मनुष्याच्या मनामध्ये चांगले विचार येण्यासाठी सुद्धा पूर्व काहीतरी त्या ठिकाणी सुकृत लक्षात ठेवा. कोणालाही असा विचार होत नाही. जगात फार पापी व्यक्ती आहेत, रोज त्या ठिकाणी अनेक पापकर्म करतात. कसं याच्या मनात कधीच येत नाही की अरे हे तडपडतात मी मारल्यानंतर, मारू नये यांना, असं वाटत नाही त्यांना. का? एवढं पाप बलवत्तर असते की त्यांना पशुची दया सुद्धा येत नाही. पण एखादा वारकरी असेल, सामान्य व्यक्ती असेल आणि त्याच्या देखत जर एखाद्याला कोणी मारत असेल, त्याची तडपड पाहिली की याच्या अंतःकरणाला वेदना होत्या. अरे 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 विनाकारण तो जीव तडपडतोय, त्याला काहीतरी आपण मदत केली पाहिजे. त्याच्यासाठी पूर्व सुकृत लागतं. पारधी निष्ठुरपणाने आयुष्यभर दुसऱ्यांना मारत आला, पण महाशिवरात्रीचं व्रत त्याच्याकडून घडलेलं असल्यामुळं त्याच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न व्हायला लागली. त्याला हे आश्चर्य वाटू लागलं, अरे आजपर्यंत कधीच माझ्या धनुष्याला लावलेला बाण मी परत ठेवला नाही. समोर त्या ठिकाणी माझी शिकार असताना मी त्यांना मारत नाहीये. आश्चर्य वाटू लागलं त्या पारध्याला स्वतःच. पण त्याचा धीर होईना धनुष्याला बाण लावा त्यांना मारावं म्हणून. तेवढ्यात त्या ज्येष्ठ पत्नीने सांगितलं, अगं तुझे 2 पाडसं घरी वाट पाहतायत, भुकेनं व्याकुळ झालेले, त्यांना स्तनपान करण्यासाठी तू जा, मी इथं थांबते. आणि मग आपल्या बाळकांना शेवटचं भेटून यावं आणि परत आपल्या पतीसोबत त्या ठिकाणी प्राणत्याग करावा या भावनेतून शेवटला माझ्या मुलांना स्तनपान करून यावं म्हणून ती छोटी असणारी हरिणी निघालेली आहे आणि बालकाच्या दिशेने आलेली आहे. आई आल्यानंतर त्या बाळकांनी धावत जाऊन असणार
आईच्या स्तनाला मुख लावलेलं आहे आणि त्या हरिणीचं दूध प्राशन करू लागलेले आहेत. पण ते बाळक दूध पित असताना त्या हरिणीनं त्यांना समजून सांगावं, बाळांनो प्रेमानं राहा बरं, भांडणं करू नका दोघ जण, आता मी जाणार आहे. आणि ती हरिणी रडायला सुरुवात करते. आज मात्र त्या पाडसांना काहीतरी विचित्र घटना वाटू लागलेली आहे. काय झालं आई, असं का बोलतेस तू? अरे सांगितलं बाबा, आपलं दैव फिरलेलं आहे, नशीब फिरलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये फार मोठं संकट निर्माण झालेलं आहे. काय झालं आई? अरे तुझ्या बाबांना एका पारद्यानं जाळ्यात अडकवलेलं आहे आणि कोणत्याही क्षणी तो त्यांना मारेल. मी पतिव्रता आहे, त्यामुळं त्या ठिकाणी पतीसोबत सहगमन करेल, त्यांच्यासोबत सती जाईल. मी नसेल बाळांनो, पण दोघ जण त्या ठिकाणी काळजी करू नका, एकोप्यानं राहा आणि आयुष्यामध्ये त्या ठिकाणी जीवन जगा. त्या बाळकांनी सांगितलं, माते तुमच्यापेक्षा जीवन जगण्यापेक्षा हा देह त्या ठिकाणी तुमच्या कामी आला तर कितीही श्रेष्ठ आहे. आम्ही जिवंत राहावं, तुम्हाला मृत्यूच्या दाढेमध्ये सोडावं. त्या बालकाचा देह व्यर्थ आहे माते. आई, श्रावण बाळानं स्वतःचा प्राण दिला, पण आई वडिलांसाठी सेवा केलेली आहे. चिलिया बाळानं आपला देह त्याग केला, पण आपल्या मायबापाचं वचन सत्य केलेलं आहे. आणि मी माझ्या देहाचं पोषण करण्यासाठी तुम्हाला मृत्यूच्या दाढेमध्ये सोडू? त्या बालकांचं बोलणं ऐकल्यानंतर आईलाही दुःख झालेलं आहे आणि असणारे ते बालकही त्या नदीच्या काठाकडे निघालेले आहेत. ती मोठी हरणी त्या ठिकाणी होती आणि ती छोटी हरणी आणि दोन पाडसही एकत्रित आलेले आहेत. एकमेकाचं त्या ठिकाणी प्रेम पाहून पारद्याचं सुद्धा अंतःकरण भरून आलं. अरे हरणाच्या जन्माला जाऊन सुद्धा किती एकमेकाविषयी प्रेम आहे, काय अंतःकरणामधला भाव आहे. आणि पाचही हरण ज्यावेळेस एकत्रित आले त्यावेळेस त्या पारद्यानं धनुष्याला बाण लावला, झाडावरून खाली उतरलेला आहे आणि असणारा त्या ठिकाणी पाचही जणांच्या समोर येऊन धनुष्याला बाण लावून तो उभा टाकला. मारणार तेवढ्याच क्षणाला त्या ठिकाणी त्या कनिष्ठ असणाऱ्या हरिणीनं प्रार्थना केली, हे पारद्या तू मार, आम्हाला हरकत नाही, पण एक विनंती आहे बाबा. काय विनंती आहे? तू सर्वात पहिल्यांदा माझा जीव घे, मला मार. तू कोणाला तरी त्या ठिकाणी सर्वांना मारणार आहेच, पण विनाकारण आमच्या पतीला पहिल्यांदा मारून आम्हाला विधवा करू नको. आम्हाला सुहासिनीचं मरण प्राप्त होऊ दे. तू आमची हत्या पहिल्यांदा कर. तेवढ्यात वडील असणारी जी हरिणी होती तिनं सांगितलं, पारद्या थांब, तू आधी मला मार. वडील कुरंगी मानाची मी पहिली पत्नी आहे आणि शास्त्रानुसार कुठल्याही कार्यामध्ये पहिल्या पत्नी, जर अनेक पत्नी असतील तर पहिल्या पत्नीला शास्त्र अधिकार देते. जर पूजा असेल, कुठलेही धर्मकार्य असेल आणि एखाद्याला जर अनेक पत्न्या असतील तर केवळ ज्येष्ठ पत्नीला पूजेमध्ये बसण्याचा अधिकार आहे. म्हणून तू मला मार. ते बालक पुढे आलेले तर सांगितलं, राजा अरे मायबाप जिवंत असताना स्वतःच्या त्या ठिकाणी मुलांनी त्यांच्या जीवाला धोका असताना जिवंत राहावं की त्यांच्या जीवनाला धिक्कार आहे. आजपर्यंत इतिहास साक्षीदार आहे राजा पारद्या की मोठमोठ्या राजांनी आपल्या वडिलांसाठी देहत्याग केलेला आहे. धर्मांगदानं आपल्या वडिलांसाठी स्वतःचा प्राण देण्यासाठी मागं पुढं पाहिलं नाही. चिलिया बाळानं आपला प्राण देण्यासाठी मागं पुढं पाहिलं नाही. श्रावण बाळानं आपला प्राण देण्यासाठी मागं पुढं पाहिलं नाही. आणि पारद्या, माझे वडील वृद्ध झालेले आहेत, यांचं मांस तुला तेवढं रुचकर लागणार नाही. अरे आम्ही कोमल बालक आहोत, आम्हाला मारल्यानंतर आमचं मांस तुला खाण्यासाठी सुद्धा रुचकर लागेल. तो आधी आम्हाला मार.
आणि अशा प्रकारे हे बोलत असताना पारद्यानं बाण मारावा त्याच क्षणाला पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्या छोट्या कुरुंगीनं बोलायला सुरुवात केली. पारद्या मार आम्हाला, पण एक शेवटची विनंती आहे तुला, माझ्या पतीला तू जाळ्यातून मुक्त कर आणि एकदा त्यांना पाणी पिऊ दे. अरे पाणी पिण्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी ते आले होते, त्यांचा प्राण व्याकुळ झाला होता तहानेनं आणि पाणी पिण्यासाठी जात असताना या जाळ्यामध्ये ते अडकलेले आहेत. पारद्या केवळ एकदा पाणी पिण्यासाठी त्यांना मुक्त कर, तृषाकांत अवस्थेमध्ये तू त्यांना मारू नकोस. पारद्यानं सांगितलं, जर मी त्याला मोकळं केलं तर तुम्ही इथून पळून जाल, तुमचा प्राण वाचेल, पण माझं कुटुंब 4 दिवसापासून उपवासी आहे, माझे सुद्धा लेकरं व्याकुळ झालेले आहेत आणि तुम्ही जर पळून गेलात तर त्या सर्वांची अवस्था बिकट होईल. त्यावेळेस त्या हरिणाने बोलायला सुरुवात केली, राजा हे पारद्या, अरे दिलेलं वचन मोडणाऱ्याला फार मोठा दोष शास्त्रानं सांगितलेला आहे, आम्ही तसं करणार नाही. जगातले सगळे पाप आम्हाला भोगावे लागतील, अकल्प आम्ही नरकात जाऊ जर दिलेलं वचन आम्ही पाळलं नाही तर. शास्त्रामध्ये अनेक पाप सांगितलेत, त्या सगळ्या पापाचा आम्हाला त्या ठिकाणी माथ्यावरती बसतील जर आम्ही दिलेलं वचन भंग केलं तर. वचन देतो आम्ही तुम्हाला की पाणी पिल्यानंतर आम्ही इथंच येऊन त्या ठिकाणी तुमच्या समोर उभं राहू. आणि किती वचन दिलेले पहा. त्यांनी सांगायला सुरुवात केली की जर ठकून तुला फसवून आम्ही त्या ठिकाणी गेलो तर आम्हाला अंधतम नावाच्या नरकात जावं लागेल, आम्ही त्या नरकात पडू जर आम्ही परत आलो नाही तर. गुरुचा द्रोह केल्यानंतर, स्वामीचा द्रोह केल्यानंतर अकल्प नरकामध्ये त्या शिष्याला जावं लागतं. त्या शिष्याला जसं पाप लागतं ते पाप आम्हाला लागेल जर आम्ही तुला खोटं बोललो तर. जो नेहमी दुसऱ्याची निंदा करतो, परद्रोह करतो, त्याला जन्मोजनी कावळ्याचा जन्म प्राप्त होतो. पारद्या ते पाप सुद्धा आम्हाला लागेल. परद्रोही परनिंदेसी रतला, तो हो या कावळा जन्मोजन्मी, आणि ते पाप सुद्धा आम्हाला भोगावं लागेल जर आम्ही तुला खोटं बोललो तर. पंक्ती भेदकाची मरतील पोरे, अथवा पती मरे बालपणी. जर एखादा व्यक्ती पंक्तीमध्ये वाढत असेल आणि आपल्या घरातला आहे म्हणून त्याला पंचपक्वान्न वाढत असेल आणि आपल्या ओळखीचा नाही म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडे लक्ष देत नसेल तर त्या वाढणाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी दोष लागतो, त्याची मुलं मरून जातात लवकर त्याच्या आधी. किंवा एखाद्या स्त्रीनं अशा प्रकारचं कृत्य केलं तर तिचा पती लवकर मरतो, तिला वैधव्य प्राप्त होतं. म्हणून पंगत करत असताना सुद्धा ज्या पंक्तीला आपण वाढू लागलेलो आहे, ज्याची जी इच्छा असेल त्या ठिकाणी त्याप्रमाणे त्याला वाढलं पाहिजे. जाणून बुजून आपला वैरी बसला असेल आणि तुमच्या हातामध्ये जर पंचपक्वान्नाचं त्या ठिकाणी वाढण्याचं साहित्य असेल आणि त्याच्या ताटात जाणून बुजून नाही वाढलं तर हा शास्त्रानुसार दोष आहे, लक्षात ठेवा. एवढं सोपं नाही. आणि म्हणून ते पाप आम्हाला भोगावं लागेल जर आम्ही तुला खोटं बोलून गेलो तर. जे नेहमी आयुष्यभर पाप कर्म करतात, सदा सर्व काळ दुष्ट कर्मी रत, शुक्रादी होत नीच योनी, हेही पाप आम्हाला भोगावं लागेल जर आम्ही तुला खोटं बोलून गेलो तर. घरी अतिथी आल्यानंतर तो त्यांची पूजा करत नाही, जो त्यांचा सन्मान करत नाही, त्यांना आयुष्यभर त्या ठिकाणी जन्मोजन्मी सर्पाचा जन्म प्राप्त होतो. अतिथ अभ्यागत, पूजा नाही त्याला, घुस सर्प बिळा माझी होती, त्याला घुशीचा सर्पाचा जन्म प्राप्त होतो जे अतिथीचे पूजन करत नाही. तेही पाप आम्ही भोगू जर तुला आम्ही खोटं बोलून फसून पळून गेलो तर. आणि मग अशा प्रकारचं वचन दिल्यानंतर त्या पारध्याचा विश्वास वाढलेला आहे आणि असणाऱ्या त्या पारध्यानं
त्या हरणाला मुक्त केलं आणि सांगितलं, जा पाणी पिण्यासाठी मी तुम्हाला मोकळीक दिलेली आहे. आणि मग पाणी पिण्याच्या निमित्तानं ते हरिण गेलेले. त्या बाकीच्यांनी सुद्धा नदीमध्ये जाऊन जलप्राशन केलं, पण या पारध्याच्या मनावर त्यांच्या बोलण्याचा फार परिणाम झाला. पारध्याने विचार केला, अरे हरणाच्या जन्माला जाऊन सुद्धा एवढं शास्त्र, एवढं ज्ञान यांना प्राप्त झालेलं आहे. पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी नीतीनं न्यायानं त्या ठिकाणी हे जीवन जगतात, आणि मी मनुष्य असून सुद्धा पशुपेक्षाही माझं जन्म नीच त्या ठिकाणी आहे. केवळ स्वार्थापोटी अनेकांची हत्या करणं आणि केवळ असणाऱ्या आपल्या पोटाचं भरण पोषण करणं, याच्यामध्ये माझं उभं आयुष्य गेलेलं आहे. मेलो तरी चालेल, पण विनाकारण यानंतर कोणाची मी हत्या करणार नाही. अंतःकरण बदललं, आणि अंतःकरण बदलल्यानंतर धनुष्याला त्या ठिकाणी हातामध्ये ठेवलेला आहे. पारध्याच्या अंतःकरणामध्ये काही वरून त्या ठिकाणी आलेले दया उत्पन्न झाली, आणि दया उत्पन्न झाल्यानंतर त्या पारध्यानं मनामध्ये निश्चय केला की याच्यानंतर आता आपला प्राण गेला तर चालेल, पण आपल्या उदरभरणासाठी दुसऱ्याचा प्राण घ्यायचा नाही. आणि त्या पारध्यानं मनामध्ये हा निश्चय केल्यानंतर हे सर्व हरिण पाचही जण त्या ठिकाणी उदक प्राशन करून परत आलेले आहेत, आणि राजा त्या पारध्याच्या समोर उभा टाकले. पारध्याच्या समोर उभा टाकल्यानंतर पाचही जणांना प्रार्थना केली, पारध्या मारा मला, आम्ही हजर आहे तुझ्या पुढे. बालकांनी सांगितलं तुम्ही आधी आम्हाला मारा, हरणीने सांगितलं आधी आम्हाला मारा. आणि पारध्यानं त्यावेळेस त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सांगितलं, बस आजपर्यंत करुणेचे कर्म केले, आजपर्यंत वागू नये तसं वागलो,
खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिवलं, पण आजच्या नंतर मी कधीच असणार दुष्कर्म करणार नाही. जा, प्राणदान देतो तुम्हाला. मुक्तपणे त्या ठिकाणी जंगलामध्ये विहरण करा. या कथेतून एक जरी गोष्ट आपण शिकली, जो कोणी व्यक्ती मांस भक्षण करत असेल, हात जोडून प्रार्थना आहे त्याला, एवढी जरी गोष्ट या आजच्या कथेतून शिकली की दुसऱ्या जीवाची हिंसा आपल्यामुळे होऊ नये. आपलं पोट भरावं म्हणून दुसऱ्याचं त्या ठिकाणी हत्या करून त्याचं मांस आपण भक्षण करावं, हे त्या ठिकाणी धिक्कारणीय आहे. एवढं जरी कळालं आजची कथा सार्थक आहे. तसं तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी कान्होजी महाराजाचे भक्त आहात. माझा समज आहे की सर्वांच्या गळ्यात माळ असेल, असावी. नसेल तर आज निश्चय करा की असणाऱ्या या सप्त्याच्या शेवट मी स्वतः तुळशीची पवित्र माळ धारण करेल. माझ्या उदरभरणासाठी एकाही जीवाची हिंसा माझ्याकडून होऊ नये याचा मी संकल्प करेल. अरे फक्त गोहत्येचे कत्तलखाने तेव्हाच बंद पडतील ज्यावेळेस त्या गोमातेचं मांस खाणाऱ्याची संख्या पूर्णपणे बंद होईल. कुठल्याच प्राण्याचा मांस त्या ठिकाणी खाणाऱ्याची संख्या ज्यावेळेस बंद होईल त्यावेळेस आपोआप कत्तलखाने बंद होतील. लक्षात ठेवा, सांगायची गरज नाही. आणि मला वाटत नाही आज पारद्या इतका आपण गरीब असून, आज प्रत्येकाला त्या ठिकाणी अन्नधान्याचा पुरवठा आहे. त्यातल्या त्यात या 5 वर्षामध्ये तर जे गरीब कुटुंब आहे त्यांना मोफत धान्य सरकारकडून त्या वाटण्यात येत आहे. मग का आपल्या तोंडीचा त्या ठिकाणी चोचले पुरवण्यासाठी विनाकारण एखाद्या जीवाची हिंसा व्हावी? आज रस्त्यानं चालत असताना जर आपला मुलगा खाली पडला आणि त्याला ठेच लागली तर त्या माईला सहन होत नाही. माझ्या राजाला लागलं, माझ्या बाळाला लागलं, त्याला लागलं तरी त्या आईच्या अंतःकरणाला वेदना होत्या, रडायला लागते ती आई. जोपर्यंत त्या बालकाची पूर्ण प्रकृती बरी होत नाही, ती जखम बरी होत नाही, तोपर्यंत त्या जखमेपेक्षा त्याच्या आईला विजा होते. एकदा फक्त डोळ्यामध्ये त्या ठिकाणी चित्र उभा टाका. जर एखाद्याची हिंसा होत असेल, किती तडपडत असेल ती जीव, आपल्याला लागल्यानंतर ज्या वेदना होत्या त्याच वेदना पशुपक्ष्यांना आहेत, त्याच वेदना त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी आईला आहेत. त्यांच्या बछड्याबद्दल, त्यांच्या पाडसाबद्दल तेवढंच प्रेम त्यांच्याही अंतःकरणामध्ये आहे. सर्व जग त्या ठिकाणी भगवंताची लेकरं आहेत. मग का आपल्यामुळे दुसऱ्याची हिंसा व्हावी? एवढं जरी तुम्हाला कळालं तर बस सत्ता सार्थक आहे. म्हणून सर्वांना प्रार्थना आहे, ज्याच्या गळ्यात माळ आहे धन्यवाद आहे, दंडवत आहे त्यांना. पण नसेल आणि कोणी जर त्या ठिकाणी अशा प्रकारचं नकुक असणारं कृत्य करत असेल तर विनंती आहे, नका. आपल्या उदरभरणासाठी विनाकारण दुसऱ्या प्राण्याची हत्या करू नका. भगवंताचं त्या ठिकाणी चरित्रामधून एवढा गुण घेऊन जा. आणि जर तुम्ही याच्या नंतरही जर दुसऱ्याची हिंसा करून आपलं पोट भरत असाल तर कितीही वेळेस कथा श्रवण केली तर नाही भगवान शंकर प्रसन्न होणार. लक्षात ठेवा, जो दुसऱ्याचा प्राण ओळखत नाही, भूतदया गाई पशूंचे पालन, तानेल्या जीवन वना माझी, तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ, आणि परमपद बळ वैराग्याचे. परमपदाला जाण्यासाठी हीच कारणीभूत आहे. लक्षात ठेवा, दुसऱ्याला मारून त्यानं कितीही पूजा केली तर नाही भगवंत प्रसन्न होणार. सांगा मला एखादं उदाहरण की दुसऱ्या जीवाची हिंसा करणारे भगवंताच्या धामाला प्राप्त झाले नाही. आणि म्हणून एवढा जरी गुण आजच्या आपल्या कथेमधून घेतला तर आपली कथा सार्थक आहे. पण त्या हरणांचं सत्व असं होतं की त्या पारद्याला सांगितलं, पारद्या अरे आम्ही तुला वचन दिलेलं आहे, आमचा देह आम्ही तुला समर्पित केलेला आहे, आता तुला आम्हाला मारावंच लागेल. जर आम्हाला तुम्ही मारलं नाही तर आम्ही दिलेलं वचन खोटं होईल आणि आम्हाला नरकात जावं लागेल. काय हरण असतील पहा, काय सत्वनिष्ठ असतील. राजा, आमचा देह आम्ही तुला समर्पित केलेला आहे, या देहावरती तुझी सत्ता आहे, आम्हाला मार आणि तुझ्या उदराचं असण्याचं भरण पोषण कर, तुझ्या कुटुंबाचं भरण पोषण कर.
बरोबर आहे पारद्या, तुला असं वाटत असेल कदाचित की आम्हाला मारल्यानंतर एवढ्या जणाला मारून यांचं मांस घरापर्यंत नेण्यासाठी मला ओझं होईल, नेता येणार नाही. काही हरकत नाही पारद्या, आम्ही स्वतः तुझ्या घरापर्यंत चालत येऊ आणि घरापाशी आल्यानंतर तू आम्हाला मार. पारद्यानं सांगितलं, अरे जा, जीवदान दिले तुम्हाला मी, मुक्तपणे अरण्यामध्ये संचार करा. आणि पारधी त्या ठिकाणी त्यांच्यापासून दूर राहायला लागला, धनुष्यबाण टाकून दिलेला आहे आणि घराच्या दिशेने निघाला. पण माग वळून पाहतो तर ते पाचही हरणाच्या पारद्याच्या माग माग येऊ लागलेले. पारद्या जाऊ नको, तुझ्या कुटुंबाची जिम्मेदारी तुझ्यावर आहे, आम्हाला मार, आमचा मांस तुझ्या घराच्याला त्या ठिकाणी उपयोगी पडू दे. आम्ही तुला वचन दिलं होतं की आम्ही पळून जाणार नाही. आणि त्याच्या घरापर्यंत ते हरण गेले आणि घरापर्यंत गेल्यानंतर मात्र भगवान शंकर प्रसन्न झाले. अरे सत्वनिष्ठ राजा हरिश्चंद्र बोललेला शब्द त्यानं खरा केला, त्याच तोडीचे हे हरण आहेत. दिलेला शब्द खरा करण्यासाठी याच्या घरापर्यंत आलेले आहेत, पण आपलं दिलेलं वचनभंग होऊ दिलं नाही. आणि भगवान शंकर प्रसन्न होऊन त्या 5 हरणाला नेण्यासाठी भगवान शंकरानं विमान पाठवलेलं आहे. आणि त्या दिव्य विमानामधून त्या 5ही हरणाला त्या ठिकाणी शिवदूत विमानामध्ये बसवतात. जसंही विमानाचा स्पर्श केला, हरणाचा देह गुप्त झाला आणि 5ही जण दिव्य देहाला प्राप्त झाले. पार्वती पते शिव हर हर महादेव. नामा म्हणे मोक्ष झाला त्या 5शी, वस्ती चंद्रापाशी केली त्यांनी, चंद्रलोकाची प्राप्ती त्यांना झाली. आणि हे सगळं दृश्य त्या पारद्यानं पाहिलं, धावत गेलेलं आहे, शिवदूतांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि त्या शिवदूतांना विनंती केली की या हरणाला नेण्यासाठी तुम्ही विमान आणलेलं आहे, माझ्यासाठी काही त्या ठिकाणी सेवा नाही का? मला तू भगवंताची प्राप्ती होणार नाही का? मला त्या ठिकाणी कैलास लोकाची प्राप्ती होणार नाही का? आणि अशा प्रकारे प्रार्थी बोलल्यानंतर त्या शिवदूतांनी सांगितलं, पारध्या आयुष्यभर पाप कर्म केलं होतंस तू, पण महाशिवरात्रीचं व्रत तुझ्याकडून घडल्यामुळं तुझे मागचे सगळे पाप नष्ट झालेले आहेत आणि आता तू शुद्ध झालेला आहेस. पण कैलासाला जावं इतकं पुण्य तुझ्याकडे नाहीये, म्हणून एक काम कर पारध्या. बघा, त्या व्यक्तीने आयुष्यभर दुसऱ्याची हत्या केली होती, पण महाशिवरात्रीचं व्रत केल्यानंतर देव प्रसन्न झाले, पण त्याला कैलासाला नाही नेलं का? त्या व्रताच्या पुण्याने मागचं पाप नष्ट झालं, पण म्हणले आणखी एवढं पुण्य तुझं शिल्लक नाहीये की तू कैलासाला येऊ शकशील. म्हणून मांस भक्षण करणाऱ्याला कधीच भगवंताची प्राप्ती होत नाही, लक्षात ठेवा. कधीच नाही. त्याला कितीही पूजा केली तरी सुद्धा. ही कथा काय सांगते लक्ष देऊन ऐका. आणि शिवदूतांनी सांगितलं, याच्यानंतर आयुष्यभर केवळ झाडाचे फळं खाऊन राहा, नाही मिळाले फळं तर केवळ झाडाचे पानं खाऊन राहा, नाही पानं सुद्धा भेटले तर नदीतलं पाणी पिऊन राहा, पण कोणाची हिंसा करू नको. पुढच्या वर्षी पुन्हा महाशिवरात्रीचं व्रत आचरण कर, भगवान शंकराची पूजा कर, निश्चित तुला नेण्यासाठी आम्ही येऊ. पारध्यानं विश्वास ठेवला आणि तेव्हापासून एकाही जीवाची हिंसा पारध्यानं केली नाही. लगेच त्याला विमान आलं नाही, लक्षात ठेवा. आणि मग आयुष्यामध्ये त्यानं तिथून उरलेला काळ कोणाची हिंसा न करता भगवान शंकराच्या सेवेमध्ये घातला. मिळेल त्या दिवशी जे मिळेल ते खावं, नाही मिळालं तर झाडाचे पानं खाऊन राहावं, काहीच नाही भेटलं तर नदीतलं पाणी पिऊन राहावं, पण कधी कोणाला मारलं नाही. आणि भगवान शंकराची आराधना केली. पुन्हा महाशिवरात्री व्रत आल्यानंतर त्या व्रताचं अनुष्ठान केलं आणि मग त्याला त्या ठिकाणी परत भगवान शंकराचे दूत नेण्यासाठी आले आणि तो विमानामध्ये बसून कैलास लोकाला गेला. पार्वती पते शिव हर हर महादेव. अशा प्रकारे असणार हे महाशिवरात्रीचं आख्यान भगवान शंकर पार्वतीला सांगतात. पार्वती, जो कोणी या महाशिवरात्रीचं व्रत अनुष्ठान करतो त्याला माझ्या धामाची प्राप्ती होते. त्या हरणाचा जन्म प्राप्त होऊन सुद्धा
त्यांना माझी प्राप्ती झाली. पारध्याचा जन्म प्राप्त होऊनही त्यानं महाशिवरात्रीचं व्रत केल्यानंतर त्याला कालांतराने माझ्या धामाची प्राप्ती झाली. आणि म्हणून जो कोणी या व्रताचं अनुष्ठान करेल, या व्रताची त्या ठिकाणी नियमानं निष्ठेनं त्या ठिकाणी जीवनामध्ये आचरण आयुष्यभर करेल, त्याला निश्चित शेवटी माझी प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आणखी एक गोष्ट सांगितली, काय, दरवर्षी महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती व्रत करत असताना या कथेचं जो कोणी श्रवण करेल त्या व्यक्तीला सुद्धा विशेष माझी कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि महाशिवरात्रीच्या व्रतेचा कथेचा महिमा भगवान शंकर सांगतात, शिवरात्री कथा धन्य जे ऐकती, इच्छिले पावती सर्व काही. सर्व इच्छा त्यांच्या पूर्ण व्हायला लागतात. पातकांचा नाश पुण्य वाढे फार, शिखी विश्वंभर कृपा करे. म्हणून ही कथा सुद्धा फार परम पवित्र आहे. प्रत्येक व्यक्तीनं महाशिवरात्रीच्या दिवशी या व्रताचं अनुष्ठान करावं. पहा आता हे व्रत कसं करायचं सांगतो तुम्हाला. एकादशीचं व्रत त्याच्या आधी येत असतं 2 दिवसानं. त्या एकादशीचा उपवास करायचा, याला धरणपारणा असं म्हणतात. म्हणजे उपवास धरायचा, पुन्हा द्वादशीला सोडायचा आणि परत महाशिवरात्र करायची आणि परत त्या ठिकाणी चतुर्दशीला त्याची समाप्ती करायची. त्याच्या 2 दिवस आधी एकादशीचं व्रत येतं, ते एकादशीचं व्रत करायचं. त्या दिवशी एकादशीचाही महिमा मी तुम्हाला सांगितला होता. आणि एकादशीचं व्रत केल्यानंतर द्वादशीच्या दिवशी हे व्रत पूर्ण करायचं, द्वादश सोडायची आणि त्रयोदशीला परत महाशिवरात्रीचं व्रताचं अनुष्ठान करायचं. आणि मग महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर अन्न ग्रहण करायचं नाही. आणि केवळ त्या ठिकाणी उपवाशी राहिल्यानंतर हे व्रत होतं असं नाही. मग अन्न ग्रहण तर करायचं नाहीच, पण पवित्र अंतःकरणाने भगवंताचं चिंतन करायचं, भगवान शंकराचं त्या ठिकाणी नामचिंतन करायचं. तुम्हाला कुठलाच मंत्र येत नसेल काही हरकत नाही. देवाला फारच जास्त ठिकाणी अवघड मंत्र म्हणले देव लवकर प्रसन्न होता असं नाही. ज्याला काही कळत नाही त्या व्यक्तीनं फक्त असणाऱ्या 2 अक्षरी मंत्राचा जप करायचा. शिव 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 अशा प्रकारचा तो जप करायचा. शिव शब्द सामान्य नाही. शिव ऐसा शब्द कल्याणदायक, जाणती भाविक साधुजन. आणि या मंत्राचा जप करून दिवसभर असणारा त्या ठिकाणी उपवासी करावा. आणि ज्यावेळेस रात्रीचा प्रहर सुरू होईल त्यावेळेस रात्रीच्या प्रहरामध्ये पवित्र मनाने भगवान शंकराची रात्री विशेष तत्वानं नाही आपल्याला 4 प्रहरामध्ये पूजा करता आली तर मध्यरात्रीपर्यंत जागरण करावंच. आणि मध्यरात्री असणारं भगवंताचं पूजन करावं. भगवान शंकराला त्या ठिकाणी दह्यानं, दुधानं, जलानं अभिषेक करावा. नाही बाकी काही असलं तर देवाला जास्त काही लागत नाही. नामदेव महाराजांनी तर फार सोपं सांगितलेलं आहे. एक पसा पाणी एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे भाऊ. नामदेव महाराजांनी तर सांगितलंय की फक्त तुम्हाला बाकी काही नाही भेटलं तरी चालेल, फक्त भगवान शंकराच्या पिंडीवरती श्रद्धेनं भक्तीनं पाणी वाहा आणि 1 बेलाचं पान त्या भगवान शंकराच्या पिंडीवरती ठेवा आणि अखंड भगवंताचा शिव शिव या नावाचा जप करा आणि असणारी ही कथा श्रवण करा जी आज मी तुम्हाला सांगितली. तुम्ही म्हणाल महाराज आमच्याकडे ग्रंथ नाही. ज्याच्याकडे नामदेव महाराजाचा गाथा असेल त्यातही मराठी भाषेमध्ये हे चरित्र आलेलं आहे. नसेल नामदेवरायाचा गाथा तर शिवलीलामृत नावाचा ग्रंथ आहे. त्या शिवलीलामृत नामक ग्रंथामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये हे चरित्र आलेले आहे. म्हणाल तोही आमच्याकडे ग्रंथ नाही. एवढ्या गावात एकतरी असा व्यक्ती असेल त्याला ही कथा लक्षात असेल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्रार्थना करावी की तुम्ही आम्हाला या कथेचं श्रवण सांगा, ही कथा सांगा. आणि श्रद्धेनं ज्याला त्या ठिकाणी ही कथा सांगता येत असेल त्याच्या मुखातून ही कथा श्रवण करावी. आणि शक्य असल्यास सकाळ होईपर्यंत त्या ठिकाणी जागरण करावं. नाही तर मध्यापर्यंत रात्रीच्या जसं कृष्ण जन्माला आपण जागरण करतो तसं रात्री 12 वाजेपर्यंत तरी जागरण केलंच पाहिजे. कारण रात्री जागरण विधी त्याचा अशा असणारं या व्रताचा महिमा आहे.
याचं नावच महाशिवरात्री आहे. यामुळं हे सगळं काही असणारं व्रत रात्रीमध्ये करायचं. उपवास आणि शिवाचे पूजन पण केव्हा? रात्री जागरण विधी त्याचा रात्री करायचं. हे सगळं एरवी रात्री पूजा चालत नाही, अघोरी कर्म येते. पण महाशिवरात्रीच्या दिवशी मात्र ही रात्री पूजा करावी आणि सकाळी स्नान करून परत भगवान शंकराची त्या ठिकाणी पूजा करावी. देवघरामध्ये आपली जे काही देवता असतील त्यांची पूजा करावी आणि स्नान झाल्यानंतर पूजा केल्यानंतर भगवंताला नैवेद्य समर्पित करावा आणि नैवेद्य समर्पित करून असणारं आपल्या व्रताची पारणा करावी. विशेष तत्वानं भगवान शंकराला दूध फार प्रिय आहे. त्यामुळं दुधाचा एखादा पदार्थ करावा. मग खीर असेल, नाहीतर बासुंदी असेल, जे काही आपल्याला शक्य असेल. नाहीच काही तर दुधामध्ये साखर ठेवलेली असावी. बाकीचेही पदार्थ आहेत पण भगवंताला दूध प्रिय आहे. भात असावा, कारण शास्त्रानुसार नैवेद्यामध्ये जर तांदूळातला भात नसेल त्या ठिकाणी शिजवलेला तर तो पूर्ण नैवेद्य म्हणण्यात येत नाही. लक्षात ठेवा. म्हणून ते एकादशीला अक्षदा भात नाही देवाला, कारण नैवेद्य वर्ज्य आहे. म्हणून अक्षदा सुद्धा देवाला व्हायला चालत नाही एकादशीला. पण द्वादशीच्या दिवशी मात्र भगवंताला नैवेद्य तांदूळाचा विशेष तत्वानं. दुसरी पदार्थ असले तर चालतील पण प्रामुख्यानं भात हे पूर्ण अन्न सांगितलेलं आहे. आणि भगवंताला हा नैवेद्य समर्पित करावा आणि आपणही ते व्रत त्याची पारणा करावी. शक्य असल्यास दुसरं कोणी त्याला जीव घालावं. गोमातेसाठी एखादा घास ठेवावा आणि पवित्र मनानं असणारं त्या ठिकाणी या व्रताचं पारणा करावी. भगवंताचं चिंतन करावं. असं असणार हे महाशिवरात्रीचं व्रत. जो कोणी श्रद्धेनं करील, ही कथा श्रवण करील, त्याला सर्व त्या ठिकाणी गोष्टी प्राप्त होतात आणि शेवटी भगवंताच्या धामाची प्राप्ती होते. असं परमपवित्र सुंदर असणार हे महाशिवरात्रीचं व्रत जणू काही कलियुगातल्या लोकांसाठी अमृतमय व्रत आहे. प्रत्येक जीवाला तारून नेणारं असणारं. जिथं हरणाचा उद्धार झाला तिथं मनुष्याचा का नाही होणार. लाखो करोडो व्यक्ती या व्रताचा अनुष्ठान करून भगवंताच्या धामाला प्राप्त झाले. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं त्या ठिकाणी या व्रताचं अनुष्ठान करावं आणि आपल्या जीवनाची सार्थकता करून घ्यावी. अशा प्रकारे महाशिवरात्रीचं दिव्य असणार आख्यान आहे. पार्वती पते शिव. पुढे अनेक भगवंताच्या लीला आहेत. पहा, महाशिवरात्र जवळ आलेली असल्यामुळं आपण ही कथा विस्तारपूर्वक सांगण्याचा प्रयत्न केला. ते आता त्याच्यातच आपला सगळा आजचा वेळ गेलेला आहे. अगदी थोडा कालावधी राहिलेला आहे आणि आपल्या आज कथेची पूर्णाहुतीचा दिवस आहे. कालही मी तुम्हाला सांगितलं की संपूर्ण ग्रंथ सांगण्याची इच्छा जरी असली तरी हा सगळा ग्रंथ फार विस्तारपूर्वक त्या ठिकाणी व्यासांनी वर्णन केलेलं असल्यामुळं सर्व कथा आता सांगणं शक्य नाही. 24,000 श्लोकांना युक्त असणारं हे शिवपुराण ग्रंथ आहे आणि मग इतका मोठा असणारा विस्तारपूर्वक ग्रंथ असल्यामुळं नाही मी तुम्हाला सर्व ग्रंथ सांगू शकत. पण जे काही मी 7 दिवसामध्ये सांगितलेलं असेल ते श्रद्धेनं भक्तीनं अंतःकरणामध्ये धारण करून त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आचरण करण्याचा प्रयत्न करा आणि सतत असणार भगवंताचं चिंतन करून या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आणा. बस एवढ्यानं सुद्धा आपल्या जीवनाची कृतार्थता प्राप्त होईल. कधी योग आला तर भविष्यात अनेक त्या ठिकाणी भगवंताच्या लीला आहेत त्याही सांगण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या जीवनामध्ये सतत सतत भगवंताचं चिंतन घडावं हा त्यामागचा हेतू आहे. लक्षात ठेवा, संकट येतात नाही असं नाही आहे, पण आलेल्या संकटावरती मात करावी आणि परिस्थिती कुठलीही असली तरी सुद्धा भगवंताची सेवा सोडू नये. मनुष्य सर्वात पहिल्यांदा काही करत असेल संकट आल्यानंतर, अरे एवढं करू नये मला देव प्राप्त होत नाही, काय करायचे देवाची सेवा करून. पहिल्यांदा देवपूजा सोडतो, जेवण सोडतो का, झोप सोडतो का, अंगावरचे वस्त्र घालायचं सोडतो का, कुठली गोष्ट मनुष्य जीवनात सोडतो. मग का भगवंताचं चिंतन सोडावं, सोडू नये. आणि खरं लक्षात ठेवा, माझ्यावर देवाची कृपा आहे हे ओळखण्याची एक खूण आहे. पहा काय खूण आहे, तुकाराम महाराजांना खूण सांगितली की ज्याच्या जीवनात जास्त संकट येतात तेही भगवंताची भक्ती करत असताना येतात. मग समजावं खरंच देवानं त्या ठिकाणी माझ्यावर कृपा केली. का
कारण देव त्या भक्ताची परीक्षा पाहत असतो, लक्षात ठेवा. अरे वर्षभर किती अभ्यास करा तुम्ही, नाही तुम्हाला नोकरी लागणार, नाही तुम्हाला त्या ठिकाणी यश प्राप्त होणार. जेव्हा परीक्षा देण्यात येते आणि त्या शासन मान्य असणाऱ्या परीक्षेमध्ये ज्या वेळेस तुम्हाला शिक्का प्राप्त होतो, निकाल प्राप्त होतो, मग तुमचे त्या ठिकाणी तुम्ही हुशार आहात म्हणून त्या शासनामध्ये नोंद होती. लक्षात ठेवा. तुम्ही किती विद्वान असाल, वर्षभर अभ्यास केला आणि जर परीक्षा नाही दिली तर किती हुशार असून फायदा नाही. तसं भगवंत सुद्धा आपल्या भक्ताची शेवटला परीक्षा पाहतो आणि जे भक्त परीक्षेत पास झाले त्यांचेच खऱ्या अर्थाने जगात नाव आहेत. लक्षात ठेवा. आणि जे परीक्षेला घाबरले त्यांची मात्र इतिहासामध्ये नोंद नाही. एक जण म्हणला, उभ्या आयुष्यात मी कधीच नापास झालो नाही. वा, काय हुशार आहे तुम्ही, कोणत्याच परीक्षेत नापास झालं नाही. म्हणलं कोणत्याच परीक्षेत नापास झालं नाही. कसं काय? कारण शाळेत ऍडमिशन घेतलं नाही. नापास होण्याची भीती कोणाला आहे? ते शाळा शिकतात त्यांना. जे शाळेतच ज्यांचं ऍडमिशन नाही त्याला नापास होण्याची काय भीती आहे? म्हणून लक्षात ठेवा, भगवंताच्या भक्ताला परीक्षा द्यावी लागते. जे आयुष्यभर नको असणारे कर्म करतात, उग मांस भक्षण करणारे, बिड्या ओढणारे, दारू पिणारे, पुड्या खाणारे, रस्त्याने फिरणारे, ते आयुष्यभर चांगलंच जगतात, थाटात जगतात. त्याच्या शाळेतच ऍडमिशन नाही. मस्त आहे, सेवेलाच लागले नाही ते भगवंताच्या. पण सेवेला लागलेल्या व्यक्तीला कष्ट आहेत. लक्षात ठेवा. तुम्हाला जर वाटत असेल ही किती सुखी आहे, मग ते अडाणी व्यक्ती जसं शाळेतच गेलं नाही त्याला नापासाची काय भीती आहे, तसं हे भगवंताच्या मार्गालाच लागले नाही त्याला काय कष्ट आहे. आणि मार्गाला लागणाऱ्या कष्ट आहेत. मी तुम्हाला अनेक नावं सांगितले, ज्यांना जगद्गुरु म्हणून आज सगळं जग डोक्यावर घेते. त्या तुकाराम महाराजाचे वास्तव असणारे वर्णन करत असताना अभंग आहे. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुरती भिके, कुत्रे घर राखीती. ही परिस्थिती आहे त्यांच्या जीवनाची. पण परमार्थामध्ये जगद्गुरूची पदवी प्राप्त आहे. केळीवळी नारळी घर चंद्रमोळी, जाणत असे आळी नामयाची. घरात बसलं तर चंद्र दिसायचा, म्हणजे छप्पर सुद्धा मोडलेलं आहे. अशी परिस्थिती. 14 माणसं तेवढ्या झोपडीत राहायचे नामदेव महाराजाच्या. 14 माणसे आहे माझ्या घरी, फिरती दारोदारी अन्नासाठी. ही परिस्थिती आहे. पण अधिकार, नामदेव महाराज पुढे चालायचे आणि पांडुरंग परमात्मा त्यांच्या माग चालत होते, त्यांच्या पुढे चालत नव्हते. नाही, नामदेवाच्या पुढे कसं चालावं? आणि नामदेव महाराज रस्त्यानं जाताना त्यांच्या पायाची धूळ ज्या वेळेस आकाशात उडायची, त्या धुळीमध्ये भगवंत त्या ठिकाणी आपल्या अंगावर घ्यायचे, आपल्या मस्तकाला ती धूळ लावायची. नामयाचे पाटे चाली केशिराज, लागावया रज चरणीचे. परमार्थात एवढा अधिकार. ज्यांना सगळं जग निंदा करायचं, कनिष्ठ जातीतले म्हणून, त्या चोखोबरायाचे शेवटी हाड भगवंतानं आपल्या पदरामध्ये घेतलेले आहेत. पितांबराचे काचळी, पितांबराचे कांचुळी घेतली असती का? आणि शेवटी त्या अस्थि पितांबरामध्ये घेतल्यानंतर त्याच्यातून विठ्ठल नामाचा ध्वनी यायला लागला. ज्यांचा आयुष्यभर धिक्कार केला त्यांचे हाड स्वतः पितांबरामध्ये घेतले भगवंतानं. सगळं जग पांडुरंगाला माझं कुळदैवत आहे म्हणून त्याची दर्शनाला जाते. सगळ्या जगाचं दैवत पांडुरंग परमात्मा. आणि त्या पांडुरंगाला विचारलं, का हो देवा, तुमचं कुळदैवत कोणतं आहे? त्यावेळेस त्या पांडुरंगानं उत्तर दिलं होतं, चोखा माझा जीव, चोखा माझा भाव, कुलधर्म देव चोखा माझा. भगवंतानं सांगितलं, चोखोबाराय हे माझं कुलदैवत आहे, रोज मी त्यांची पूजा करतो. म्हणून भक्ताचा अधिकार देवापेक्षा श्रेष्ठ आहे. पण कोणत्या भक्ताचा? ज्यांना आयुष्यभर कष्ट आहेत, याच भक्तांचा. आणि भगवंत त्यांची परीक्षा पाहतो. आणि त्यातल्या त्यात भगवान शंकर तर फारच. भगवान शंकराची परीक्षा म्हणजे फार त्या ठिकाणी शेवटच्या टोकाची परीक्षा असते. लक्षात ठेवा. भगवान शंकरासारखी परीक्षा कोणीच पाहत नाही. फार पाहतात भगवंत परीक्षा. लवकर प्रसन्न होतात हे खरे,
तिकडं 6-6 महिन्याचं सेमिस्टर नसते, म्हणजे 6 महिन्याला परीक्षा द्या, पुन्हा 6 महिन्याला, पुन्हा 6 महिन्याला, 3 वर्ष द्या, असं नाही, एकच परीक्षा. पण फार कठोर परीक्षा पाहतात भगवान शंकर त्यांच्या भक्ताची. एक चरित्र सांगतो फक्त तुम्हाला, आपला वेळ संपत आलेला आहे. पण खऱ्या भक्ताची भगवंत कशी परीक्षा पाहतात. श्रीयाळ नावाचा एक फार मोठा भगवान शंकराचा भक्त होता, फार मोठा राजा होता. आणि राजा असताना सुद्धा आचरण ऋषी सारखं होतं. आयुष्यभर असणारं भगवंताची सेवा करायची आणि जनी जनार्दन ऐसा भाव, सगळ्या जगात माझा पांडुरंग परमात्मा, माझा भगवान शंकर आहे, हा भाव त्या राजाच्या अंतःकरणामध्ये. आणि हा भाव अंतःकरणामध्ये असल्यामुळं राजाचा एक नियम होता की माझ्या घरी जो कोणी येईल त्याला त्याची जी इच्छा असेल ती इच्छा मी पूर्ण करेल. दान करणाऱ्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत, लक्षात ठेवा. काही व्यक्ती दान करतात पण आपल्या इच्छेने त्याला दान करतात. आपल्या मनाने त्याला वस्त्र घेतात, आपल्या मनाने त्याला अन्नदान करतात. पण खरा दाता कोण आहे? याचकाची जी इच्छा असेल ती त्याला पूर्ण करून देतो, तो असणारा दाता खरा आहे. आणि हा श्रीयाळ राजाचा नियम होता की जो कोणी याचक जी काही माझ्याकडे याचना करील, काही मागेल, त्याची ती इच्छा मी पूर्ण करेल. आणि अशा असणारा तो राजा फार त्या ठिकाणी जगात त्याची कीर्ती पसरली. आणि एक वेळेला नारदाच्या मुखातून त्याची कीर्ती भगवान शंकरांना ऐकल्यानंतर भगवान शंकराने विचार केला की याची आपण परीक्षा पाहूया. पाहू म्हणले, या आपल्या वचनाला हा जागतो की नाही, दिलेलं वचन हा पूर्ण करतो की नाही, घेतलेला नियम हा पूर्ण करतो की नाही. नियम घेणं सोपं आहे, पूर्णत्वाला नाही फार कठीण आहे. म्हणून तर नामदेव महाराजांनी भगवंताकडे प्रार्थना केलेली आहे. नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवे माझा. देवा, माझा घेतलेला नियम तुम्ही पूर्ण करा. नियम घेणं सोपं असतंय, बोलणं सोपं आहे, पण करणे फार कठीण आहे. आणि मग भगवान शंकरानं परीक्षा घेण्याचं त्या ठिकाणी ठरवलं. आणि असणारं एका अघोरी व्यक्तीचं रूप धारण केलेलं आहे. अघोरी संपूर्ण अंग त्या ठिकाणी भस्मानं लिंपून घेतलेलं आहे. सगळ्या अंगाला कोड फुटलेले, अंगातून रक्त व्हायला लागलेलं आहे. बघितलं तरी कोणाला उलटी व्हावी असं कुष्ठळ रूप धारण केलं भगवान शंकरानं. रक्त मिश्रित अंगातून त्या ठिकाणी व्हायला लागलेले आहेत, धारा निघायला लागलेल्या आहेत. जवळून गेला तरी सुद्धा त्या ठिकाणी कोसभर गेला तर वास येतोय अंगाचा, इतकं उग्र रूप धारण केलेलं आहे. सगळे केस विस्कटलेले आहेत. आणि अशा भयंकर रूपामध्ये भगवान शंकर त्या श्रीयाळ राजाच्या घरी आले. नियम होता राजाचा, अतिथी देवो भव. घरी आलेल्या अतिथीची मग कोणी असलं तरी सुद्धा त्याची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करायची. आणि राजाच्या घरी तो आल्यानंतर साक्षात शंकरच होते ते, पण रूप अशा प्रकारचे विकृत घेतलेले. आणि विकृत रूप घेतल्यानंतर राजा आला, सावधानतेनं त्या ठिकाणी समोरा गेलेला आहे. स्वागत केलं, घरामध्ये आणलेलं आहे, पाद्यपूजा केली. लोक जवळून चालत सुद्धा नव्हते. राजाने त्यांना आसनावरती बसवले, राजसिंहासनावरती. अतिथी आपल्या घरचा, अतिथी हा साक्षात महादेवा समान आहे. महादेवा समान नाही, ती महादेवच होती. त्यांची पूजा केली आणि सांगितलं, हे अतिथी देवता, काय इच्छा आहे आपल्या मनामध्ये. शंकराला त्या ठिकाणी परीक्षाच पाहिजे होती राजाची. त्या अघोरी व्यक्तीनं सांगितलं, मला अन्नदान पाहिजे, भूक लागलेली आहे, जेवण्यासाठी मला अन्न पाहिजे. राजानं सांगितलं, काही हरकत नाही, तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल. आणि असणारं आदेश दिलेला आहे स्वयंपाकी लोकांना की जा षड्रस अन्नाची त्या ठिकाणी तयारी करा, पंचपक्वान्न बनवा, सर्व प्रकारचे साहित्य भोजनामध्ये असले पाहिजे.
त्या आगोळी व्यक्तीने सांगितलं, बस बस राजा थांब, तू जे करतोस ते मला पाहिजे नाही. मग माझी जी इच्छा आहे ते तुला खायला द्यावं लागेल, नाहीतर चाललो मी इथून आणि निस्ता जाणार नाही राजा. ज्ञानेश्वर महाराजांनी एक नियम दिलाय ज्ञानेश्वरीमध्ये, जर घरी आलेला अतिथी विनमुख गेला तर तो निस्ता जात नाही. मग केलेलं सगळं पुण्य त्या ठिकाणी घेऊन जात असतो. विनमुख गेलिया अतिथी ने सुकृताची संपत्ती, का साई खड्याची गती सुत्रतंतो. ज्ञानोबा म्हणतात की अतिथी जर इच्छा पूर्ण न होता परत गेला तर अतिथी कधीच घरी दारावर आलेला कसा जात नसतो म्हणले, काही ना काही घेऊनच जातो. तुम्ही त्याला काहीच दिलं नाही तर तुमचं पुण्य घेऊन जातो म्हणले तो. राजा तुझं सगळं पुण्य मागचं नष्ट होईल जर माझी इच्छा पूर्ण नाही झाली, मी मागितलेलं दिलं नाही तर. राजाने सांगितलं जी इच्छा असेल ते मागा. सूर्यवंशातला राजा आहे मी, रामाचे पूर्वज होते ते सामान्य नव्हते. रामाचे पूर्वज सर्वच श्रेष्ठ होते. त्या दिवशी मी तुम्हाला रुक्मांगद राजाचं चरित्र सांगितलं. हा त्याच कुळातला राजा आहे, सूर्यवंशातला राजा आहे. जी इच्छा असेल ते मागा, द्यायला तयार आहे. वचन दिलं आणि सूर्यवंशातला राजा असल्यामुळं प्राण जाई पर वचन न जाई, ही रीत होती त्या सूर्यवंशातली, रघुकुळातली. भगवान शंकराला परीक्षाच पाहायची होती. राजा जर तू माझ्या इच्छेनुसार मला अन्नदान करण्याची शपथ घेतलेली असशील, जर वचन दिलेलं असशील तर मला त्या ठिकाणी नरमांस खाण्याची इच्छा आहे. मला तो नरमांस द्यावा अशी मला त्या ठिकाणी इच्छा आहे, तुम्हाला ते दे. आणि नरमांस म्हणल्यानंतर राजा जागेवरती त्या ठिकाणी विचार करू लागला, अरे बापरे, आपण वचन दिलेले पण कल्पनेच्या पलीकडचं त्या ठिकाणी आणि इच्छा व्यक्त केली. नरमांस म्हणजे एखाद्या प्राण्याचा मांस चालत नाही म्हणले राजा मला, मग मनुष्याचं मांस पाहिजे मला, मनुष्याचं. आता राजानं विचार केला, कोणाचं मांस खाऊ घालावं याला, कारण याची इच्छा पूर्ण करण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीला मारावं तर त्या व्यक्तीला विनाकारण मारल्याचा दोष मला लागेल, त्याचं पाप मला लागेल आणि असे माझं पुण्य नष्ट होईल. आणि नाही याची इच्छा पूर्ण केली तर आयुष्यभर जे दान धर्माचा नियम माझ्या जीवनामध्ये होता तो नियम भंग होईल. दिलेलं वचन मी पूर्ण करू शकणार नाही आणि मला वचनभंगाचं पाप लागेल, अतिथी विनमुख केल्याचं पाप लागेल. काय करावं? आणि राजानं विचार केला, काही झालं तर चालेल पण अतिथी विनमुख जाता कामा नये. मग दुसऱ्याची हत्या करायची का? नाही, दुसऱ्याची हत्या करून तेही पाप आपल्या पदरात पाडायचं नाही. मग राजानं सांगितलं, काही हरकत नाही, मी स्वतः त्या ठिकाणी मरायला तयार आहे आणि माझं मांस तुम्हाला त्या ठिकाणी द्यायला तयार आहे. काय राजा असे विचार करा, माझंच मांस तुम्ही खा म्हणले, मी स्वतः प्राणत्याग करायला तयार आहे. पण भगवान शंकराला परीक्षा पाहिजे होती. माहित होतं शंकर भगवंताला की हा राजा मरणाला घाबरत नाही, दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी हा मरेल, पण दिलेलं वचन पूर्ण करेल. पण देवाला त्याचं वचन मोडायचा प्रयत्न करायचा होता. परीक्षाच पाहिजे होती राजा देवाला, खरंच हा राजा किती वचननिष्ठ आहे. त्या अतिथीनं सांगितलं, म्हणजे भगवान शंकरानं, राजा अरे तू दान धर्म करणार आहेस आणि तू जर स्वतःचा प्राण त्याग केलास तर भविष्यामध्ये त्या ठिकाणी अन्नदानाचं सत्र तुझं बंद होईल. तुझा नियम आहे की आलेल्या अतिथीला दान धर्म करावा आणि शास्त्र असं सांगते, राजा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा नाही गेला पाहिजे. म्हणून तर शिवाजी महाराजांसाठी मोठमोठ्या व्यक्तीने बलिदान केलं. का? आम्ही मेलो तर चालेल राजे, पण तुमचा प्राण वाचला पाहिजे, कारण तुम्ही या महाराष्ट्राचे स्वामी आहात, पोशिंदे आहात. तसं त्या अतिथीनं सांगितलं की लाखो लोक मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. तुम्ही मेलात तर भविष्यामध्ये अन्नसत्र बंद होईल, तुमचं मांस मी घेणार नाही.
त्याची पत्नी होती चांगुना नावाची. तिने सांगितलं मी माझा मांस तुम्हाला अर्पण करते, स्त्रीचं मांस मला चालत नाही. आणि मग त्या ठिकाणी भगवान शंकराला माहित होतं की आमचा एकुलता एक मुलगा आहे म्हणले, चिलिया नावाचा. राजा, तुझा चिलिया नावाचा मुलगा आहे म्हणले, त्या चिलिया नावाच्या मुलाचं मांस तू जर मला दिलंस तर तुझा नियम पूर्ण होईल. राजाच्या देखत त्याच्या मुलाच्या हत्तीची गोष्ट करू लागलेला आहे. काय अंत करणारा त्या राजाच्या वाटला असेल विचार करा. आणि जर तयार नसतील राजा तर चाललो मी. आणि असं म्हटल्यानंतर राजानं सांगितलं बघ जाऊ नका, थांबा. आणि आपल्या पत्नीला आदेश दिला की जा आणि चिलियाला बोलावून आण. तो चिलिया नावाचा बाळ आलेला आहे. घडलेला सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि त्यानं सांगितलं बाबा, जर घरी आलेला अतिथी विनमुख गेला तर तुमचं सगळं पुण्य नष्ट होईल. मी मेलो तरी चालेल बाबा, पण त्या ठिकाणी अतिथी विनमुख जाता कामा नये. काय ते बाळ सुद्धा असेल, 5 वर्षाचं लेकरू आहे. आणि मी मरायला तयार आहे. पण भगवान शंकर इतक्यावर थांबले नाहीत. पहा किती कठोर परीक्षा आहे. भगवान शंकरानं सांगितलं या बाळाचं मांस मी तेव्हाच भक्षण करील ज्यावेळेस राणी स्वतःच्या हाताने या ठिकाणी या मांस तयार करून मला वाढेल. दुसऱ्याच्या हातचं चालणार नाही. ज्या माईने त्याला जन्म दिला त्या ठिकाणी आईच्या हातून त्या बालकाचा वध करायचा आणि त्याला शिजवायचं. काय विचार करून पाहते तुम्ही गोष्ट. पण त्या अतिथीचा शब्द खरा करण्यासाठी ती माय सुद्धा किती त्या ठिकाणी उच्च अंतकरणाचे असेल विचार करा. स्वयंपाकघरात गेलेले आणि स्वयंपाकघरात गेल्याच्या नंतर जसं त्या ठिकाणी एखादं टमाटा असेल, एखादं त्या ठिकाणी बटाटा असेल, त्याला जसं माता माऊले भाजी करताना चिरतात, त्या माईनं स्वतःचं लेकरू इळीनं चिरून टाकलेले. त्याचं मस्तक त्या ठिकाणी धडा वेगळं केलेलं आहे आणि तुटलेलं मस्तक एका फाळीवरती असणारं उंच ठेवलेलं आहे की अतिथी गेल्यानंतर शेवटला 2 अश्रू तरी मला त्याच्या निमित्तानं ढाळता यावेत आणि अंतिम संस्कार त्या बाळकाचे करता यावे. बाकीच्या सगळ्या शरीराचे तुकडे केले, स्वतःच्या हाताने असणारं ते मांस शिजवलेलं आहे आणि त्या अतिथीसाठी भोजन तयार केलं. भगवान शंकर अंतर्ज्ञानी होते. भगवान शंकराच्या हे लक्षात आलं की या स्त्रीनं त्या बालकाचं मुंडकं ठेवलेलं आहे. अतिथीनं सांगितलं भोजन तयार आहे का? हो. पण तुम्ही याचं मस्तक टाकलं का यामध्ये? कारण ज्ञानी होते, अंतर्ज्ञानी होते, भगवान शंकर होते ते स्वतः. आणि जर मस्तकच त्याच्यामध्ये तुम्ही टाकलेलं नसेल तर बाकीच्या शरीराचा काय उपयोग आहे? सर्व शरीरामध्ये मस्तक श्रेष्ठ आहे आणि तेच तुम्ही बाजूला काढून सोडलेलं आहे आणि मला कनिष्ठ अन्न देता चाललो मी परत. आणि जर भगवान शंकर आता परत गेले, अर्थात तो अतिथी परत गेला तर बालक तर गेलाच, पण आमचं पुण्यही नष्ट होईल. दोन्ही गोष्टी आम्हाला साध्य होणार नाहीत. आणि या विचारानं ते मस्तक खाली घेतलेलं आहे. त्या अतिथीनं सांगितलं या मस्तकाला स्वतःच्या हातानं तुम्ही मुसळामध्ये घालून त्याचे तुकडे करा आणि स्वतःच्या हातानं त्या ठिकाणी मांस शिजवा. त्या चांगुनेनं त्या बाळकाचं मस्तक घेतलेलं आहे आणि ते मस्तक घेऊन त्या मुसळा उकळामध्ये टाकलेले आणि मुसळाने त्याला कांडू लागलेले, त्याचे तुकडे करू लागलेले आहेत. आणि तुकडे करू लागल्यानंतर त्या चांगुनेच्या अंतःकरणात वात्सल्य भाव जागृत झाला आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागले. बाळा, स्वतःच्या देहाचं सार्थक केलंस तू आणि आम्हाला मायबापाला सोडून कैलासाला गेलास बाळा. आणि रडायला लागली ती आई. त्या अतिथीनं पाहिलं, खबरदार जर डोळ्यातून अश्रूचा एकही थेंब गाळाल तर दुःखी अंतःकरणानं केलेला जर स्वयंपाक असेल तर जेवणार नाही तुमच्या घरी, चाललो मी परत. काय परीक्षा आहे भगवान शंकराची.
त्या चांगून डोळे पुसले आणि परत ते बाळकाचं शिर कांडायला सुरुवात केली. प्रसन्न मनाने मला भोजन घाला. स्वयंपाक करत असताना भगवंताचं गीत गा. भजन म्हणत म्हणत स्वयंपाक करा. कसं म्हणेल ती माता माऊली भजन, कसं त्या ठिकाणी तोंडाला त्या ठिकाणी गीत येईल. स्वतःच्या बाळकाचं मस्तक त्या ठिकाणी मुसळानं ठेचू लागलेली आहे आणि त्यावेळेस कोणत्या माता माऊलीला गीत आठवणार आहे. आणि जर नाही गीत गायलं तर चाललो मी परत. सर्व शेवटपर्यंत इतकं त्या ठिकाणी अतिथीसाठी बाळकाची हत्या केलेली आणि शेवटसाठी जर अतिथी परत गेला तर सगळं पुण्यही जाईल आणि बाळही जाईल. या विचारानं ती माता माऊली डोळे पुसलेले, अंतःकरण कठोर केलेले आणि असणार ती गीत गायला लागली. आणि मग गीत गात असताना तिने फार सुंदर गीत गायलेलं आहे. सत्वधीर राजा स्वामी हा श्रीराळ, धन्य त्याचा बाळ चिलिया तू बाळा. ही गीतामध्ये बोलायला लागली ती. किती भाग्यवान आहेस तू की राजा श्रीराळाच्या पोटी तुझा जन्म झाला. अतिथीच्या वेशे आला असे शिव, देखोनिया भाव दृढ तुझा. देवा बाळा, तुझा भाव पाहून साक्षात शंकरच जणू काय आपल्या घरी प्रगट झाले की काय. म्हणजे माहित नव्हतं त्यांना हे शंकर आहेत, पण आलेल्या प्रत्येक अतिथीला ते भगवान शंकराचं स्वरूप मानायचे. आणि भगवान शंकरासाठी आयुष्यभर आम्ही नैवेद्य दाखवला असेल, पण आज तू मात्र शंकराचा स्वतः नैवेद्य झालास बाळा. खरंच तुझा जन्म सार्थक आहे. एवढी वंशाचा केला तुझा उद्धार, मित्र केला वर पार्वतीचा. बाळा, या मनुष्य जन्माला येऊन तू सार्थक केलेले आणि स्वतः त्या ठिकाणी भगवंताचा प्रिय झालास. अशा प्रकारे ती चांगुना आपल्या बाळाच्या कौतुकाचं गीत गाऊ लागलेली आहे आणि मस्तकाचे तुकडे करू लागलेले आहे. तुटलेल्या मस्तकाचे तुकडे झाल्यानंतर स्वतःच्या हाताने ते शिजवलेले आहेत आणि त्या राजाच्या आणि त्या अतिथीच्या समोर चांगुना माता उभा टाकल्या आणि आपल्या मालकाला प्रार्थना केली की अतिथीला बसण्यासाठी आसन टाका. राजा श्रीराळानं त्या अतिथीला बसण्यासाठी आसन टाकलं. त्या अतिथीनं सांगितलं आणखी एक आसन टाका. मी काय एकटा जेवू का म्हणले, माझ्या सोबत जेवायला कोणी नको का? माझ्या सोबत तुम्हाला जेवायला बसावं लागेल. काय वाटलं असेल त्या राजाला विचार करा. स्वतःच्याच बालकाचं मांस आणि मी खाणं. राजानं सांगितलं अतिथी देवता, हा माझा बालक आहे आणि माझ्या बाळाचं मांस मला खाण्यासाठी सांगता, कसं शक्य आहे ते? नाही बसला तर चाललो मी परत. त्यावेळेस त्या चांगुना मातेच्या मुखातले वाक्य, स्वामी 9 महिने 9 दिवस या बाळकाला मी माझ्या उदरामध्ये वागवलं होतं. आज अतिथीसाठी तुम्ही 1 दिवस तुमच्या उदरात बालक साठवू शकत नाही. आणि मग त्या राजाच्या अंतःकरणाचा ठाव चुकलेला आहे. विचार केला, अरे माता असताना सुद्धा हिनं या ठिकाणी अतिथीसाठी एवढ्या उच्च कोटीचा विचार केला आणि मी मात्र हे मांस खाणार नाही म्हणून म्हणतोय. बसला राजा त्यांच्या सोबत. ते मांस ताटामध्ये वाढलेले आणि वाढल्यानंतर आता भोजन सुरुवात होणार. एवढ्यात त्या अतिथीनं सांगितलं, राजा तुझा मुलबाळ कुठे? राजानं सांगितलं, बाबा अहो एकुलता एक मुलगा होता मला आणि तोही तुमच्यासाठी त्याचा देहत्याग करायला लावला. त्याचा मांस शिजून तुमच्या ताटात वाढले. पुन्हा म्हणतात तुमचं मुलबाळ तुम्हाला कुठे? राजा तुला जर दुसरा मुलगा नसेल तर निपुत्रिकाच्या घरचं अन्न मी खात नाही म्हणले, चाललो मी. आणि मग मात्र राजानं टाहो फोडलेला आहे. चांगुना माता रडायला सुरुवात करतात, हे शंकरा, या अतिथीची इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या बालकाचा प्राण दिला आणि एवढं करूनही हा अतिथी विन्मुख जाऊ लागलेला आहे. आता मात्र आम्हाला हा अतिथी घराबाहेर पडल्यानंतर आयुष्यातलं सगळं पुण्य नष्ट होईल. यापेक्षा आम्हीच आमचा प्राण तुझ्या चरणी समर्पित करतो. आणि ते राजा आणि पत्नी ज्यावेळेस स्वतःचा प्राण भगवान शंकराच्या चरणी समर्पित करायला लागल्या तेव्हा भगवान शंकर तिथं प्रगट झाले. पार्वती पते शिव हर हर महादेव. आणि सांगितलं, बस राजा बस, तुझी परीक्षा पाहण्यासाठी आलो होतो रे.
कोट्यावधी युग जातील, पण ज्या वेळेस अन्नदानाचा विषय निघेल त्यावेळेस तुझं नाव आदरानं पहिल्यांदा घेतल्या जाईल. राजा, घरी आलेल्या अतिथीला भोजन घालण्यासाठी, स्वतःच्या बालकाची हत्या करण्यासाठी सुद्धा माग पुढे पाहिलं नाहीस राजा. धन्य आहेस तू, प्रसन्न आहे तुझ्यावर मी. आणि चांगुनेला सांगितलं, मार तुझ्या बाळाला हाक. आणि जसही त्या बाळाला हाक मारली, हे बाळा, हे चिलिया, अरे भगवान शंकर आले तुला भेटण्यासाठी. तसंही ते बालक जसं खेळणारा मुलगा घरामध्ये पळत येऊन आईला बिलगावा तसं धावत आलेलं आहे आणि त्या ठिकाणी भगवान शंकराचं दर्शन घेतलेलं आहे. परत जिवंत केलं भगवान शंकरानं त्या बाळाला आणि आशीर्वाद दिला की युगापर्यंत त्या ठिकाणी राज्य करशील आणि शेवटी माझ्या धामाला तुम्ही प्राप्त व्हाल. आणि भगवान शंकराने वरदान दिलं आणि त्या ठिकाणी गुप्त झाले आणि शेवटी उत्कृष्ट राज्य करून भगवान शंकराच्या धामाची त्यांना प्राप्ती झाली. लक्षात ठेवा, राज्य केलं पण नीतीनं, न्यायानं जीवन जगल्यामुळं त्यांना भगवंताची प्राप्ती झाली. पण लक्षात ठेवा, भगवंतानं इतकी कठोर परीक्षा बघितली की तेवढी परीक्षा तर आपली नाही. थोडं संकट आलं की आपल्याला वाटतं की अरे देवानं माझ्या जीवनात किती संकट द्यावे. या श्रीयाळाचं चरित्र कधी आठवा आणि मग विचार करा माझ्या जीवनात किती संकट आहे. मग लक्षात येईल आपण फार आनंदी आहे. आपल्यापेक्षा जास्ती दुःख व्यक्तीकडे पाहिल्यानंतर मग आपल्या जीवनातला आनंद आपल्याला दिसतो. आणि तुम्ही किती आनंदी असाल, पुढच्याचा आनंद जर त्या ठिकाणी पाहिला तर मग वाटेल अरे आपल्या जीवनात दुःख आहे. म्हणून आपल्यापेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तीकडे पाहून आपण जीवन जगावं आणि परमार्थामध्ये आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीकडे पाहावं. जर आपण दिवसाचं 1 माळ जप करत असलो, दुसरा व्यक्ती 2 माळीचा जप करत असेल, सकाळी 1 माळीचा जप आणि संध्याकाळी 1 माळ जप, तर विचार करावा अरे 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 आपण तर केवळ एकदाच 1 माळ जप करतोय, हा 2दा करतोय. आपणही 2दा केली पाहिजे. 2दा करणाऱ्याने विचार केला पाहिजे की नाही नाही आपण दुपारी थोडंसं नामचिंतन करावं, परमार्थामध्ये वरच्या व्यक्तीकडे पाहावं आणि संसारामध्ये खालच्या व्यक्तीकडे पाहावं. तेव्हा आयुष्य आनंदामध्ये निर्भर गेल्याशिवाय राहणार नाही. मग कुठलीही परिस्थिती असू द्या, कशीही परिस्थिती, कसल्याही परिस्थितीमध्ये संसारामध्ये खालच्याकडे आणि परमार्थामध्ये वरच्याकडे पाहिलं की त्याचं जीवन कृतार्थ होतं आणि भगवंताच्या धामाची निश्चित त्याला प्राप्ती होते. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपणही निष्ठेनं परमार्थ करावा आणि भगवान शंकराची प्राप्ती करून घ्यावी. आज आपल्या कथेचा पूर्णाहुतीचा दिवस आहे आणि त्या निमित्तानं शंकराचं अगाध चरित्र आहे. संपूर्ण चरित्र मी नाही सांगू शकलो. 12 ज्योतिर्लिंगापैकी केवळ एक मल्लिकार्जुनाच्या मी उत्पत्तीची कथा तुम्हाला सांगितली. संपूर्ण ज्योतिर्लिंगाचंही चरित्र नाही आपल्याला 7 दिवसात पाहता आलं. कधी आला भविष्यामध्ये योग तर 12ला 12 ज्योतिर्लिंगाचं चरित्र पाहण्याचा प्रयत्न करूया. आणखी काही भगवंताची दिव्य चरित्र आहेत. भगवंतानं अनेक राक्षसांचा वध केला, तेही आपल्याला विस्तारानं पाहता आलं नाही. परंतु 7 दिवसामध्ये जितकं होईल तितकं त्या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटी असणारं ब्रह्मनारद संवाद संपूर्ण कथितो मया शिव सर्वप्रधानो हि किं भूयः श्रोतुमिच्छसि. ब्रह्म आणि नारदाचा संवादामध्ये उत्पत्ती असणाऱ्या शिवपुराणाचा शेवटी हे संपूर्ण कथाभाग झाल्यानंतर नारद महर्षी ब्रह्मलोकातून ब्रह्मदेवाला नमस्कार करून निघाले आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं ही कथा पूर्ण झाली. अशा प्रकारे नारदाला सांगितलं. इति श्री शिवपुराणे द्वितीयायां रुद्रसंहितायां पंचमे युद्धखंडे उपदैत्यवर्णनं नाम पंचमं खंडं पूर्णः संपूर्णम्. जरी आपल्याकडून हे संपूर्ण झालं नसलं तरी त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना आहे. हे भगवंता, हे भोलेनाथा, हे शंकरा, आम्ही सर्व गोष्टींना अल्प आहोत. आमची बुद्धी अल्प आहे, आमची शक्ती अल्प आहे, आमचं धन अल्प आहे
आणि तुम्ही पूर्ण आहात आणि पूर्ण असणाऱ्या तुम्ही आम्हाला सुद्धा एके दिवशी आपल्या कृपेनं पूर्ण करा. अर्थात तुमच्या स्वरूपाचं त्या ठिकाणी आम्हाला ज्ञान करून द्या आणि तुमच्या स्वरूपामध्ये मिसळून घ्या. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. काय उणे तुम्हा पाशी, मी तो अल्पची संतोषी. तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, कृपा करा मजवरी. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. अशा प्रकारे भगवान शंकराकडे कृपा करावी अशी प्रार्थना आपण करूया आणि असणाऱ्या आपल्या या कथा भागाला पूर्ण होती त्या ठिकाणी देऊया. आपल्याकडून 7 दिवसामध्ये जे काही चूक झाली असेल, काही त्या ठिकाणी बोलताना माझ्याकडून अपराध घडला असेल, तुमच्याकडूनही काही झालेला असेल, तर प्रेमानं असणारं दोन्ही हात वर करून माझ्या मागं हरे नम या मंत्राचा जप करूया. या मंत्राच्या प्रभावानं जे काही चुका झालेल्या असतील या चुकाला क्षम्यता प्राप्त होते. हरे नमः. सर्वांना सूचना आहे, आरती झाल्यानंतर प्रत्येकांना ग्रंथाचं दर्शन मिळेल, परंतु वरी कोणीही येऊ नये, कारण त्या ठिकाणी वरी येण्यासाठी सर्व काही वाद्य वगैरे आहेत. हा ग्रंथ खाली ठेवूयात आणि खाली ठेवल्यानंतर एका खुर्चीवरती हा ग्रंथ ठेवण्यात येईल आणि सर्वांना ग्रंथाचं दर्शन होईल. इथं वरी आल्यानंतर गर्दा होईल आणि त्या स्टेजवर जास्त त्या ठिकाणी गर्दा झाल्यानंतर तिथं जागाही तेवढी नाही आहे, म्हणून आरती झाल्यानंतर आपण खाली त्या ठिकाणी दर्शनाची व्यवस्था करूया. पहा व्यवस्थापक काय म्हणतात, त्यांच्या सुचविण्याचा पुढचं त्या ठिकाणी नियोजन करूया. आरतीसाठी सर्वांनी उभा टाकायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.